हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यू. आता षडंगत्व म्हणजे काय की 6 अंगांना मिळून एकत्र करणे. आता त्याच्यासाठी आपल्याला सुश्रुतांनी एक श्लोक सांगितलेले, तर हे श्लोक शक्यतो पाठ करा आणि हे श्लोक जर पाठ केलं तर तुमच्या लक्षात राहतील कोणते कोणते अवयव किती प्रकारचे आहेत. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर तच्चम षडंगम शाखा चतश्च मध्यम पंचम षष्ठ शिर इति. षडंगम म्हणजे 6 अंग कशापासून बनलेले, तर त्यांचे 4 शाखा आहेत. तर 2 हात 2 पाय त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर मध्य शरीरम, मध्य शरीरामध्ये वक्षपासून गुदपर्यंत एकच म्हणजे ट्रंक रिजन हे एक असते. त्याच्यानंतर शीर म्हणजे डोकं. आता डोकं हे सर्व ग्रीवा शीर हे मिळून एक म्हणजे अशा पद्धतीनं 2 + 2 4 आणि 5 आणि 6 म्हणजे अशा पद्धतीनं हे 6 अंग मिळून आपला शरीर तयार होतं. अशा पद्धतीने त्यांनी षडंगत्व सुश्रुतांनी सांगण्याचा प्रयत्न केलेले. त्याच्यानंतर चरकांनी पण आपल्याला श्लोकातूनद्वारे सांगण्याचा प्रयत्न केलेले, ते पण श्लोक तुम्हाला पाठ करायचे आहे. तर ते श्लोक कोणतं आहे, तर द्वे बाहू द्व सक्तीनी शरीरोग्रीवम अंतरादी इति षडंगत्वम. म्हणजे द्व बाहू म्हणजे 2 हात होय, द्व सक्तीनी म्हणजे 2 पाय होय, अंतरादी म्हणजे मध्यम शरीर. आता मध्यम शरीर म्हणजे ट्रंक रिजन तुमचा ते एक, आणि त्याच्यानंतर शिरोग्रीवम शीर व मान मिळून एक. अशा पद्धतीनं हे 6 अंग होतात. आता शीर व मान यांना उत्तमांग असे म्हणतात. हे MCQ येते, तर हे पण लक्षात ठेवा. आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला अरुण दत्तांनी अष्टांग हृदय संग्रहकारांच्या द्वारातून शारीर स्थानमधून हा श्लोक सांगितलेले. तर त्यांनी असं सांगितलेलं की अवयव म अवयव इति यो अवयव तत प्रत्यंग उच्यते. तर आता त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की प्रत्येक जे मोठे अवयव असतात ते प्रत्येक छोट्या छोट्या अंगपासून बनलेले असतात आणि त्या छोट्या छोट्या अंगालाच आपण प्रत्यंग असे म्हणतो. म्हणजे सूक्ष्म प्रत्यंगापासून अवयव निर्माण होतात. हाच या श्लोकातून सांगण्याचा उद्देश होता. आता तसं जर बघितलं तर आपल्या शरीराचे बाह्य प्रत्यंग आणि अभ्यंतर प्रत्यंग असे 2 प्रत्यंग प्रकार असतात. तर तेच सुश्रुतांनी आणि चरकांनी आपल्याला सांगितलेले, तर ते बघूया. तर आचार्य सुश्रुतांनी जर बघितलं तर प्रथम त्यांनी बाह्य प्रत्यंग सांगितले. आता बाह्य प्रत्यंगामध्ये जर बघितलं तर त्यांनी शारीर स्थानमधून हा श्लोक आलेले. तर त्यांनी हा शारीर स्थानमधून श्लोक सांगण्याचा प्रयत्न केलेले, जसं की मस्तक उदर पृष्ठनाभी ललाट नासा चिबुक बस्ती ग्रीवा इत्येता एकेका. म्हणजे मस्तक म्हणजे डोकं, उदर म्हणजे ॲब्डोमेन रिजन, त्याच्यानंतर पृष्ठ म्हणजे पाटील भाग, त्याच्यानंतर नाभी म्हणजे नाभी प्रदेश आपला म्हणजे अंबिलिकल रिजन, ललाट म्हणजे कपाळ फोरहेड, नासा म्हणजे नाक, त्याच्यानंतर चिबूक म्हणजे ही चीन, बस्ती म्हणजे हायपोगॅस्ट्रिक रिजन, त्याच्यानंतर ग्रीवा म्हणजे मान. अशांना मिळून टोटल हे